नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वाध्याय 6.2 आपण बघणार आहोत। बघा पहिला प्रश्न काय म्हणते, एका गळसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम, एका बांगडीचे वजन 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे वजन 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आहे। तर सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन किती आहे? मित्रांनो काय करू, पहिल्यांदा सरळ सरळ ग्रॅम ग्रॅम वाला बेरीज करू, पुन्हा मिलीग्रॅमची बेरीज करू आणि एकत्र करून टाकू, काय अडचण नाही। चला बघा, चला किती आहे, 25 ग्रॅम आहे, पुन्हा अधिक किती आहे इथं 15 ग्रॅम आहे, पुन्हा इथं काय आहे 10 ग्रॅम, यांची बेरीज किती झाली बघा, 5 आणि 5 10, 10 ला 0 आजच्याला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, हे झालं ग्रॅम वाल्याचं बरं का। पण पुढे काय मिलीग्रॅम पण दिलेत बघा, मिलीग्रॅमची पण बेरीज करून घेऊ। 35 आणि 5 किती 40 मिलीग्रॅम, 40 आणि हे 450 बघा, 40 आणि 450 किती 490 मिलीग्रॅम, 490 मिलीग्रॅम। पण मित्रांनो आपल्याला ग्रॅम मध्ये काढायचे, मग या मिलीग्रॅमला पण मला ग्रॅम मध्ये करावं लागेल। मग मिलीग्रॅमचं ग्रॅम मध्ये करताना मला 1000 ने भागावं लागतं, किती ना 1000 ने। चला मी 1000 ने ह्याला भागतो, चला किती येते बघा, 3 शून्य आहेत, मग 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा, म्हणजे किती येणार मिलीग्रॅम 0.490, म्हणजे बघा मी इथे लिहून टाकतो 490 ग्रॅम, काय ग्रॅम 50.490 ग्रॅम, कोणत्या ऑप्शन मध्ये बघा 50.49 ग्रॅम, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी। पुन्हा चला, एक माणूस मोटार गाडीने 180 किमी अंतर 3 तासात कापतो, म्हणजे 180 किलोमीटर अंतर 3 तासात कापतो, म्हणजे 1 तासाला किती चाललाय 60 चाललाय बघा ना, 180 ला 3 न भाग द्या की 3 सख 18, म्हणजे त्याची ताशी स्पीड किती 60 किलोमीटर। त्याच वेगाने पुढचे 120 किलोमीटर अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल? एका तासाला किती चाललाय 60 किलोमीटर, 120 ला किती लागेल 2, 6 दुनी 12, म्हणजे आणखी किती वेळ लागेल 2 तास, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, एक आगगाडी 8 तासात 480 किलोमीटर जाते, तर 2 तासात ती किती अंतर जाईल? 8 तासात 480 म्हणजे एका तासात किती जाईल 8 सख 48, म्हणजे 60 किलोमीटर एका तासात जाईल, म्हणजे आपल्याला 2 तासात काढायची, एका तासात 60, 2 तासात 120, 6 दुनी 12, म्हणजे पर्याय क्रमांक ए। त्याच्यानंतर पुढे, किशोरने 205.50 पैशाची औषधे आणि रुपये 180.50 ची एक विजेरी घेतली आणि दोन्हीसाठी 500 रुपयाची नोट दिली, त्याला परत मिळाले पैसे किती? म्हणजे खर्च किती केला त्यानं बघा, कशा औषध आणि विजेरीसाठी, त्यांची बेरीज करावं लागेल आणि ह्या 500 मधून ते वजा करायचे, कारण तेवढे पैसे आपल्याला वापस आणायचे, परत मिळाले पैसे। चला बेरीज काय येईल बघा, 205 अधिक 5.0 अधिक 180.50, चला किती येईल 0 0 5 आणि 5 10, आजच्याला 1, 5 आणि 1 6, पॉइंटला पॉइंट, पुन्हा 8 आणि हे 3, किती झालं 386 रुपये झाले। खर्च किती झालाय 386 रुपयाचा, आपल्याला किती रुपयाची नोट दिली त्यानं 500 रुपयाची, वापस किती द्यावं लागतील त्याला बघा, हे 86 14 400 आणि पुन्हा वरले 100, किती झाले 114, म्हणजे पर्याय क्रमांक बी। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते, 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेंटीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील? म्हणजे काय, 4 मीटरचं एक लांब कापड दिले, 25 सेंटीमीटरचे तुकडे करायचे, मग काय करू मित्रांनो, या 4 मीटरला सेंटीमीटर मध्ये करू आणि 25 चे किती तुकडे होतात भाग देऊ, काय अडचण नाही। चला काय, 4 मीटर म्हणजे किती 400 सेंटीमीटर, 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर भागिले 25 सेंटीमीटर, बघा चला किती होते 25 एक 25, 25 एक 25, उरले किती 15, 25 सख 150, म्हणजे किती तुकडे होतील 16 तुकडे, ऑप्शन क्रमांक सी। पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन, 5 सेमीला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल, 2023 ला आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो, एकदम सिंपल गोष्ट आहे बघा, मी सोप्या पद्धतीने सांगतो बघा, किलोमीटर, पुन्हा हेक्टोमीटर, पुन्हा डेकामीटर, पुन्हा डेकामीटर झालं, पुन्हा मीटर आहे ना, मीटर, पुन्हा डेसिमीटर, पुन्हा सेंटीमीटर आणि शेवटी मिलीमीटर। आपल्याला काय दिले 5 सेमी दिले बघा, 5 सेमी, विचारले काय किलोमीटर। मग मला सांगा मित्रांनो, आपण खालून वरी जात असताना काय करायचं, प्रत्येक वेळेस एका शून्यानं भागायचं, किती बसतात बघा 1 2 3 4 5, म्हणजे 5 शून्याने भागायचे, म्हणजे कितीने भागावं लागेल 1 लाखाने। चला मग
कुठे आहे? 5ला आपण 1 लाखाने भागूया. 5ला 1 लाखाने 1 2 3 4 5. बघा मग आता काय करायचं असते? खाली शून्य जेवढे आहेत तेवढे वरी अंक सोडून पॉईंट द्यायचे असते. 1 2 3 4 5. 5 अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. मग कुठे 5 अंक सोडून बघा बरं. इथे 3 अंक सोडू नये, इथे 4 अंक सोडू नये, इथं 6 अंक सोडू नये, इथं बघा 5 अंक सोडू नये. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक सी येणार. पुन्हा एका पाण्याच्या टाकीची क्षमता 750 लिटर आहे. ती 4/15 भरलेली आहे. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल? म्हणजे टाकीची क्षमता किती? 750 लिटर. पण तिच्यात पाणी किती सध्या? 4/15. आपल्याला काढता येते मग सध्या पाणी किती बघा. चला 750 ची क्षमता आहे पण त्यात पाणी किती सध्या? 4/15. 750 चे 4/15 म्हणजे गुणाकार करू. 15 1 15, 15 5 75, शून्याला शून्य. किती बघा 50 गुणिले 4 किती होईल? 200. म्हणजे सध्या टाकीमध्ये पाणी किती आहे? 200 लिटर. पुन्हा काय विचारले? ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात आणखी किती लिटर पाणी भरावं लागेल? सध्या 200, टोटल किती असते? 750. आणखी किती टाकावं लागेल? 200 मध्ये 550 मिसळले 750 येतं. म्हणजे पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हणते? एक दुकानदार 12 रुपयाला एक बॉल पेन किंवा 5चे पॅकेट 50 रुपयाला विकतो. म्हणजे मित्रांनो एक 5चं पॅकेट घेतलं पेनाचं तर ते 50 रुपयाला येतं. जर असं सुट्टा पेन घेतला तर 12 रुपयाला येतो. बघा पुन्हा काय म्हणते? 23 बॉल पेन घेण्यासाठी किमान खर्च किती येईल? म्हणजे काय विचारलंय? कमीत कमी पैसे खर्च करायचे आणि आपल्याला 23 पेन घ्यायचे. मग मित्रांनो काय करू शकतो आपण बघा. 23 मधले 20 पेन आपण 5-5चे पॉकेट घेऊ शकतो का नाही? 5-5चे किती पॉकेट लागतील? 5 चोक 20. म्हणजे 4 पॉकेट घेतले. किती? 4 पॉकेट आणि वरी सुट्टे पेन किती? 3. झाले का 23 पेन? मग ह्यांची काय करायची आपल्याला किंमत काढू. बघा एका पॅकेटची किंमत किती आहे? 50 रुपये. 4 पॅकेटची किती येईल? 4 पंचे 20 म्हणजे 200 रुपये. आणि सुट्टे पेन किती? 3. एका पेनाची खुल्या पेनाची किती किंमत आहे? 12 रुपये. 3 पेनाची किती येईल? 12 त्रिक 36. म्हणजे किती झालं? 200 अधिक 36 किती? 236. पर्याय क्रमांक ए. 2017 ला आलेला प्रश्न. लास्ट क्वेश्चन बघा. शारदाने एक वही रुपये 25.50 ला, एक पेन 7.50 ला आणि 6 पेन्सिल प्रत्येकी रुपये 1.25 ला खरेदी केल्या. तिने दुकानदाराला 50 रुपयांची एक नोट दिली. दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम किती? 2018 साली आलेला क्वेश्चन आहे. काय? जिने जेवढा खर्च केलाय तेवढा खर्च करू, म्हणजे खर्च बेरीज करू आणि ह्या 50 रुपयामधून वजा करायची. तेवढेच पैसे तो दुकानदार तिला वापस देणार. वहीचे किती? 25.50 एवढे रुपये. पुन्हा पेनाचे किती? 7.50 7.50. पुन्हा आता काय बाकी? 6 पेन्सिल प्रत्येकी 1.25 ला. एक पेन्सिल 1.25 ला, 6 पेन्सिल कितीला बघा. मग काय करायचं? 1.25 ला 6 ने गुणा चला. किती येतंय? 6 पंचे 30, हातच्याला 3, 6 दुनी 12 आणि 3 15, हातच्याला 1, 6 1 6 आणि 1 7. म्हणजे हे पण किती झाले? 7.50. म्हणजे इथं पण हे 7.50 आपण ऍड करूया. चला करा बेरीज मग. शून्याला शून्य, 5 त्रिक 15 ला 5, हातच्याला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 7 13, 13 आणि 7 20 आणि पॉइंटला पॉइंट आणि हातच्याले 2, 20 आलते ना. 2 आणि 2 4. म्हणजे किती आलं उत्तर मित्रांनो? 40.50 रुपये तिचा खर्च झालाय. पण त्यानं किती दिली? शारदाने 50 ची नोट दिली. वापस किती येणार बघा. 50 मधून 40.50 गेले. बघा 50 मधून 40 गेले 10 रुपये. पण वरी एक्स्ट्रा 50 पैसे म्हणजे ते पण कमी करावं लागतील. म्हणजे किती झाले? 9.50 रुपये. तरी बघा मी करून दाखवतो तुम्हाला. 50 वजा 40.50 काय अडचण नाही. चला शून्यातून शून्य गेला शून्य, 10 तून 5 गेले 5, पुन्हा पॉइंटला पॉइंट. इथं किती? 9, 9 शून्य गेले 9 आणि 4 4 गेले 0. म्हणजे किती झाले? 9.50 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक ए. धन्यवाद.